लोकराज्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीदिनी कसबा पावड्यातील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये अभिवादन केल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुतीच्या कारभारासह कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. सध्या जिल्हा नियोजन निधी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा निधी फक्त सत्ताधारी आमदारांना आणि नगरसेवकांनाच मिळत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही असा टोला त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला. कोल्हापूरमध्ये झालेल्या कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या अधिवेशनाची व्हिडिओ क्लिप मी मंत्री मुश्रीफांना पाठवून देतो. त्यात ठेकेदारांची बिलं किती थकली आहेत हे दिसेल असा चिमटाही आमदार सतेज पाटील यांनी काढला. परवा कॉन्ट्रॅक्टर संघटनांचा जे अधिवेशन कोल्हापूरमध्ये झालं त्याची व्हिडिओ क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवून देतो. बिलं किती थकलेले आहेत, कुणाचं काय या ठिकाणी चाललेलं आहे, रस्त्यात किती खड्डे पडलेले आहेत. एका मतदारसंघाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी होत नाही. आता काय व्हायला लागलं आहे की आता DPDCतला निधी हा फक्त सत्ताधारी आमदारांनाच त्या ठिकाणी मिळणार. राज्यातला निधी, जिल्हा परिषदचा निधी, महापालिकेचा निधी फक्त सत्ताधारी नगरसेवक, सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य किंवा सत्ताधाऱ्यांनाच त्या ठिकाणी मिळणार. ज्यावेळी निधी येतो त्यावेळी तो पॉप्युलेशन बेस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर या ठिकाणी येतो. आणि म्हणून आम्ही जे प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी मांडतोय ते राज्याचे प्रश्न मांडतोय. राज्याची अवस्था काय आहे, बालमृत्यूचा दर या ठिकाणी वाढलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी वाढलेल्या दिसतात, गरज नसलेला शक्तिपीठ हा महामार्ग त्या ठिकाणी येतोय. असे अनेक विषय आहे. MPSCनं नवीन आता परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन या ठिकाणी जी ऑफलाईन होती ती ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. असे मुद्दे काढले तर सरकार किती विकसनशील आहे हे या ठिकाणी दिसून येते. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं महायुतीच्या सरकारनं पावलं टाकावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या विचारानं पावलं टाकावीत अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असू दे, चाललेला राज्यातला एकूण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी असू दे, एल निनोमुळं झालेले पाऊस न आल्यामुळं आलेल्या अडचणी असू देत, या सगळ्यांवर ज्या पद्धतीनं शाहू महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार करण्याची भूमिका घेतली, सामान्य माणसाचा विचार करून भूमिका त्या ठिकाणी राज्यकारभार केला, तीच अपेक्षा सरकारकडून असणार. गेल्या 5 वर्षात आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे ही माझी भूमिका आहे. महायुतीतले पक्ष आत्ताच कसे भांडतायत हे दूध उत्पादक पाहतायत असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी मंत्री मुश्रीफांनी शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं. शक्ती प्रदर्शन करणं किती योग्य होतं तिथनं सुरुवात आहे. आमचं म्हणणं होतं की प्रत्येक ठरावधारकानं स्वतंत्रपणे ठराव नेमून त्या ठिकाणी द्यावे. ज्यावेळी तुम्ही 2000 लोक तिथं ठराव घेऊन जाता, त्यांच्यावर आलेले 1000-2000 लोक, एवढी गर्दी होणार आणि गोंधळ होणारच आहे. शेवटी प्रशासनावर किती दबाव आणायचा महायुतीतल्या सगळ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे. एकाच वेळी 2-2, 3-3 हजार लोक गेले तर प्रशासनसुद्धा काय करणार आहे. तुम्ही टाईम देऊन दिवसभरात मग 1 महिन्याची मुदत काय ठराव द्याला. 1 महिन्याची मुदत निवडणूक नियमावलीत 1 महिन्याची मुदत कशासाठी की दररोज 100-200 ठराव आले तर महिनाभरात त्या लोकांना त्याची पोच देता येते, त्याचं व्यवस्थितपणे नोंदणी करता येते. ठराव ज्यांना आणला त्याची आता काल झालेल्या ठरावात कोणी दिला, कुणाची सही आहे, नेमका ठराव दिलेलाच माणसानं दिला का नाही, आता ह्याचा थांग पत्ता लागणार नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ठीक आहे, शक्ती प्रदर्शन आपण एखादा मेळावा घेऊया, जद्दतीनं मेळावा घ्यावा, परंतु लोकांनी दररोज जाऊन ठराव दिले पाहिजे, तरच त्या प्रशासनाला त्याची खातरजमा करता येईल. आता तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी 30 तारीख संपेल त्यावेळी दुबार ठराव किती आले. आता आमच्याकडे अशी माहिती आली की जे चूक निवडणूक आयोगानं काय केली, निवडणूक प्रक्रियेनं की जो फॉर्म काढला ठरावाचा तो कोणी छापून घ्यायला लागले. आता तो छापून घेऊन परत दुबार ठराव करायला लागले. कोण सचिवाच्या सहीनं देते, कोण चेअरमनच्या सहीनं देते. म्हणजे आता किमान 100-200 दुबार ठराव येतील आणि त्याचे वाद कोर्टात त्या ठिकाणी जातील. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हा एक पार्ट त्यांचा निश्चितपणे, किंवा त्या ठरावाला
एक QR कोड द्यायला पाहिजे होता, जेणेकरून तोच ठराव त्याच डिरीत पोचलेला आणि तो एकच ठराव कायदेशीर म्हणजे उद्या ह्या दुबार ठरावाचा विषय आला नसता, परंतु हे मुद्दामून केलेलं नाही असं माझं मत आहे. सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय खासदार संजय दिना पाटील पत्रकारांना धमकी देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे हे दाखवण्यासाठी याबाबत कारवाई करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. सरकारचा हा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. आज ते डायरेक्ट बोलतात की 5 जणांचा खून झाला होता, त्याच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांचं त्या ठिकाणी दिसून आलं. दुसरं, पत्रकार शेवटी आज राजकीय ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी पत्रकार येतातच, तुमची बाईट घ्यायचा प्रयत्न करतातच. तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळी मग पत्रकारांना भेटणार आणि त्यांना पाहिजे असेल त्यावेळी नाही भेटणार, असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये. पत्रकारांना सामोरं जावंच लागतं आणि संयमानं जावं लागतं. ती जी भाषा वापरली याचा अर्थ काय? वर्धास्त, राज्य शासनाचा वर्धास्त आहे. प्रसारमाध्यमांनी देखील आता विचार करणं गरजेचं आहे की याच्यावर आता प्रसारमाध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला. कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का? पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटते हे राज्याचा वर्धास्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात? ज्यावेळी एखादा सत्तेतला लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरतो त्याला अभय असतं. ते सरळ म्हणतात कमिशनरकडे जावा, कुणाकडेही जावा, म्हणजे अभय आहे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे असा जर मेसेज द्यायचा असेल तर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. किमान 4था स्तंभ तरी या ठिकाणी न्यूट्रल राहील एवढ्यासाठी जे प्रयत्न करणं अभिप्रेत आहेत ते सरकारनं करावेत. महाविकास आघाडीच्या बैठकीला जे आमदार उपस्थित राहिले नाहीत त्यांनी याबद्दलची कारणं दिली आहेत. बैठकीची तारीख अचानक ठरल्यामुळं काही आमदार येऊ शकले नाहीत. त्याचा गैरअर्थ काढणं चुकीचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. ज्यांना जायचं होते ते 2022मध्ये सोडून गेलेत. आता राहिलेले आमदार उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.